जिथे राहतो ना चेंबूरला, 2 पोरं होते, वडील होते आणि त्यांची मम्मी होती. तर त्याची मम्मी खूप आजारी पडली आणि ती एक्सपायर झाली. तर त्या रात्री 3 वाजता ती एक्सपायर झाल्यानंतर ती विंडोमध्ये आलेली आणि विंडोमध्ये बोलते. तर माझ्या एरियाची जी स्टोरी होती ना, तर माझे नेबर होते म्हणजे खूप आधी. तर ती आहे ना, तिची मम्मी, त्या 2 पोरं होते, एक त्यांचं हे वडील होते आणि त्यांची मम्मी होती. तर त्याची मम्मी खूप आजारी पडली, तिला काहीतरी हे झालेला, डिझीज झालेला समथिंग खूप विचित्र, आणि ती एक्सपायर झाली. आणि तिचे 2 छोटे पोरं होते रे. किती वर्षाचे असतील ते? मला एवढं तर लक्षात नाही, पण प्रॉपर आमच्याच एजचे असतील. त्यावेळी 5-4 एक छोटा पोरगा 3-4 वर्षाचा आणि त्याच्या जरा 2-3 वर्षांनी त्याचा मोठा पोरगा होता. तर त्या रात्री 3 वाजता, त्याच दिवशी रात्री 3 वाजता ती एक्सपायर झाल्यानंतर माझी आजीने बघितलेलं ते. ती विंडोमध्ये आलेली आणि विंडोमध्ये बोलते, पोरांनो मी तुम्हाला न्यायला आली आहे, चला. आणि फुल हंगामा घरी जाऊन ती म्हणजे ती विंडोच्या बाहेरून बोलते, त्यांच्याच घरी हाक मारते. हा, कारण का आपल्या चॉलमध्ये घर समोर जवळ असतात, आपण बघू शकतो खिडकीच्या बाहेर दुसऱ्याच्या घरात कसं काय चालू आहे, विंडो आहे, त्यांचं दरवाजा आहे. तर ती अशी उभी होती आणि बोलत होती. तर तिच्यानी खूप इन्सिडेंट झाले आमच्या म्हणजे एरियामध्ये. म्हणजे माझ्या भावाने पण एकदा बघितलं होतं, म्हणजे ते छोटा भाऊ आहे ना, तो पण असा रात्री, रिसेंटची गोष्ट आहे 2-3 वर्षाची, असा जागा होता. तर असं बघतंय सारखं कोणतरी जातं आहे विंडोच्या, असं फास्टमध्ये निघतंय. त्यांनी काय केलं माहिती आहे का, असा विंडोच्या बाहेर असा मान अशी वाकून पूर्ण असा बघत होता आणि त्याच्यासमोर असं झपकर नाही गेलं. त्यांनी 2 दिवस पूर्ण ताप घेतलेला. आणि ती जी एक स्पिरिट आहे ना, ती लहान पोरांची खूप अट्रॅक्ट होते. तर आमच्या इथे एक नवीन नेबर्स आलेले, म्हणजे भाडोत्री असतात ना, रेंटवर राहायला आलेले, त्यांना आहे ना पोरगा झालेला छोटा. तर त्याला ना सारखा तापाने येत होता. तर त्यांना समजत नव्हतं का. नंतर आहे ना, म्हणजे त्यांनी खूप दाखवलं पण तर त्यांना समजलं असं काहीतरी आहे, पण कोण आहे ते माहिती नाही. तर आहे ना, ते छोटे पोरं आहे ना असे बोलत होते की यांच्या शिडीवर आहे ना असं कोणतरी बसलेलं असतं, असं म्हणजे एक कोणतरी माणूस येऊन रोज रात्रीचा बसतो. तर नंतर ते फुटलं की ती रात्री येऊन तिथे बसायची, त्यांची आई. हां, ती पहिली ज्यांचे ते लोक तर कधीच गेले, त्यांनी रूम बीम सोडून गेले. पण ती आई यायची. हां, ती यायची आणि ती अट्रॅक्ट व्हायची पोरांना, म्हणजे छोट्या पोरांना तिला आवडायचे खूप. हां, म्हणजे आमच्यामध्ये एक इन्सिडेंट असा पण होता की ते दुसऱ्यांचा इन्सिडेंट आहे की तिने ना आपल्या छोट्या पोराला लय मारलं आणि ओरडलं, त्यांनी काहीतरी मस्ती केलेली म्हणून. ती त्याच्या स्वप्नात आली की तू ह्याला काय कर, मी तुला घेऊन जाते की नाही बघ, असं पण आहे. आणि त्या घरातनं असे आवाज पण यायचे. एकदा तो तिथे, मग दुसरा खालती, तो वरचा रूम खाली असायचा, त्यांचे वरती खालती रूम होते चॉलमध्ये. तर खालती एक दुसरा कोणतरी राहायला आलेला जरा टाईमसाठी. तर तो माझ्या मम्मीला विचारतो, क्या भाभी आपके घर पे झगड़ा हुआ था क्या, कल रात को बहुत आवाज़ आ रहा था. तो कुछ नहीं, आजूबाजू कुठलं नाही. तर नंतर समजलं की तो वरच्या रूममधनं ना रोज कधी ना कधी असे आवाज येतात, भांडायचे एकदम किंचाळायचे. तर ते खूप होतं आमच्या एरियामध्ये. असं एरियामध्ये बघायला गेलं ना, अशा खूप गोष्टी आहेत. कारण का आपला एरिया मुंबईचा जो पहिला जंगल होता, त्याच्यानंतर ते घरं बनत गेली. तर असे खूप इन्सिडेंट होतात की आज पण पोरींना बोलतात की तुम्ही रात्रीचं केस सोडून नका जाऊ, कारण का ते स्पिरिट कधी पण कॅच करू शकतात.